आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई। मिशन हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव चौक परिसर मोकळा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणावर आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गुरुवारी धडक अतिक्रमणविरोधी कारवाई केली। मिशन हॉस्पिटल चौक, कर्मवीर भाऊराव चौक ते सिव्हिल हॉस्पिटल चौक या परिसरातील अनधिकृत गाडे, खोके, स्टॉल्स आणि रस्त्यावर करण्यात आलेली अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करण्यात आला। या कारवाईमुळे परिसरातील वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवली। कारवाई दरम्यान रस्त्यावर उभारलेले गाडे, खोके, अतिरिक्त स्टॉल्स तसेच व्यवसायासाठी पुढे वाढवण्यात आलेल्या फरशा हटवण्यात आल्या। काही ठिकाणी व्यावसायिकांकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। याबाबत माहिती देताना महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की भाऊराव चौक आणि परिसरातील व्यावसायिकांना गेल्या महिनाभरात 4 ते 5 वेळा नोटिसा व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या। व्यवसाय फक्त दिलेल्या जागेच्या मर्यादेत करावा, पदपथ आणि रस्त्यावर वाहनांचे पार्किंग अथवा अतिरिक्त स्टॉल्स लावू नयेत अशा स्पष्ट सूचना वारंवार देण्यात आल्या होत्या। मात्र अनेक व्यावसायिकांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून दुकानांसमोर 10 ते 10 फूट पुढे फरशा टाकल्या होत्या। तसेच परवानगीपेक्षा दुप्पट तिप्पट गाड्या, स्टॉल्स उभारून रस्त्यावर अतिक्रमण केले होते। त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी कायम होत होती। पादचाऱ्यांना पथाऐवजी रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला होता। रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच इतर वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत होता। उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले की सिव्हिल चौक आणि भाऊराव चौक परिसरात आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे। मात्र कारवाईनंतर अवघ्या 10 ते 15 दिवसात पुन्हा अतिक्रमणे उभी राहतात। त्यामुळे यापुढेही नियमित कारवाई सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। महापालिकेच्या या कारवाईमुळे मिशन हॉस्पिटल ते कर्मवीर भाऊराव चौक परिसरातील मुख्य रस्ता आणि पदपथ मोकळे झाले असून नागरिकांनी कारवाईचे स्वागत केले आहे। वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिका अशाच प्रकारच्या मोहिमा पुढेही सातत्याने राबवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। आपण आता इथं भाऊराव चौकात आहे। तर मिशन चौक असेल, सिव्हिल चौक, भाऊराव चौक, खास करून भाऊराव चौकाच्या लोकांना गेल्या 1 महिना आम्ही सांगत आहे की तुम्हाला जागा दिलेली आहे, त्याच्या आत राहावा। रस्त्यावर रात्रीचं पार्किंग होतं, या साईडला रहदारी होते, गर्दी भरपूर असते। एक अनधिकृत खाऊगल्लीसारखं आहे। आम्हाला काय, आम्ही इंटिमेशन ऑलरेडी दिलेलं आहे, 1 नाही 4 वेळा 5 वेळा दिले मी। आणि अनधिकृतरित्या फरशा एवढ्याला 10-10 फूट फरशा पुढं घेतलेल्या आहेत। त्याच्यासमोर ते गाड्या लावतात, त्याच्यासमोर पार्किंग असतं आणि त्याच्या रस्त्यावर सगळे लोक असतात। त्यामुळं खूपच इथं ट्रॅफिक कंजेशन तर होतंच आणि विनाकारण गर्दी होते। एक नियमाप्रमाणे नियम घालून दिले त्याप्रमाणे लावला। तुमचे जे खोके आहेत त्याच्यासमोर खोक्याचे दुप्पट तिप्पट सगळे प्रकारच्या गाड्या लावलेल्या आहेत आणि हे सांगून सुद्धा ऐकलेले नाही आहे। अजूनही विनंती आहे आमची की जे काय तुमचे आखून दिलेलं आहे त्या मर्यादेत तुम्ही तुमचं बिझनेस करा, रस्त्यावर करू नये। मिशन चौक आहे, भाऊराव चौक आहे, आता हे सिव्हिल चौकात असंच जाणार आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सिव्हिल चौकात वारंवार आम्ही घेतो। किती वेळा काढलं तरी ते आणि 10-15 दिवस थांबतात, परत आहे तेच नाही। आमचं काम आहे काढायचं, तिथं होऊ नये हे मेंटेन करायचं काम सिव्हिल प्रशासनाचं सुद्धा आहे। त्यांच्याकडे जसं आमच्याकडे गार्ड आहेत, त्यांच्याकडे सुद्धा गार्ड आहेत, त्यांनी गार्ड थांबवावे तिथे। आम्ही आत्तापर्यंत 10 वेळा काढले, ते तुम्हालाही माहिती आहे। आत्तापर्यंत 10 वेळा काढलेले आहेत, आजही आम्ही काढणार आहे। तिथं होऊ नये किंवा तिथं काय होऊ नये यासाठी त्यांनी त्यांची सुद्धा सुरक्षा रक्षक तिथं तैनात केले पाहिजेत। कारण आमच्याकडे काही इतका फोर्स नाही आहे दिवस रात्र तिथं लोक तैनात करण्यासाठी, एवढं आमच्याकडे मनुष्यबळ आमच्याकडे पण नाही आहे। आम्ही काढून घेऊ, आमची जबाबदारी आम्ही पार पाडू आहे। त्यांनी 1-2 सुरक्षा रक्षक जर तिथं ठेवले तर ते होणार नाही परत। त्यांच्याकडं सांगली, मिरज, कुपवाड हा चार्ज आहे। फक्त अतिक्रमण एवढं काढणं नाही आहे, एक अतिक्रमण काढायला दिवस जातो। अनधिकृत बांधकामं असतात, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या तक्रारी महानगरपालिकेमध्ये येतात ते पर्सनली जाऊन त्याची उत्तरं घ्यावं लागतात, स्पॉट व्हिजिट करायला लागतात। आणि आमच्याकडे जे काही कर्मचारी स्टाफ काही जास्त नाही, 7 ते 9 एवढेच कर्मचारी, एवढ्यावर आम्ही पूर्ण सांगली, मिरज, कुपवाडच्या अतिक्रमण काढण्याची मोहिमा घेतो। त्यामुळे तेवढं थोडंसं होत असतं त्यांचं, पण महत्त्वाच्या ज्या वेळेला इथं मोहिमा असतात त्यावेळेला असतात। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।